लातूर जिल्ह्यातील पानचिंचोली या गावात 1 ते 1.5 फूट लांबीची मधाळ चिंच उत्पादित होते। हो, तुम्ही ऐकताय ते अगदी खरं आहे। ही चिंच 1 ते 1.5 फूट लांबीची असून देशातील सर्वात लांब आणि गोड चिंच असल्याचं सांगितलं जात आहे। 400 वर्षापासून आपल्याकडे एक झाड होतं पटडी नावाचं, आणि त्याची रुंदी आणि लांबी जास्त असल्यामुळं त्याला पटडी हे नाव दिलं। आणि पानचिंचोली हे नाव गावाला पानचिंचेमुळंच पानचिंचोली नाव गावाला पडलेलं आहे। त्याच्यामुळं त्याचा पटडीची लागवड आणि झाड ते 300 वर्ष झाल्यामुळे ते झाड आता तोडण्यात आलेलं आहे, आणि त्याची लागवड पूर्ण पानचिंचोली ह्या गावामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी केलेली आहे। ती हळूहळू आता वाढत चालली, आणि त्याचं मार्गदर्शन आम्हाला हिंगमिरे साहेबांनी करून दिलं। आणि ही चिंचेचं सोनं कशा पद्धतीनं असतंय हे आम्हाला हिंगमिरे साहेबांनी दाखवून दिल्याबद्दल आणि त्यांनी ह्याचं पुढं मार्गदर्शन करून हळूहळू याची वाटचाल चांगल्या रीतीने करण्याचं मार्गदर्शन आम्हाला त्यांनी दिले। त्याच्या पद्धतीने आम्ही पुढे लागवड चालू केलेली आहे, आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी कोणाकडे 40, 50, 100, 20 जशा पद्धतीने शेती आहे अशा पद्धतीने त्यांनी लागवड करायला सुरुवात केली आहे। आणि इथून हळूहळू याचं मार्गदर्शन अजून जास्त होईल, जास्त लोकांनी लागवड करून जास्तीत जास्त याला भाव मिळावा एवढी शेतकऱ्यामधून अपेक्षा आहे। पटडी नावाची चिंच आहे। मी ही चिंच गोविंद पाटील खांडेकर यांच्यातून चिंचुका घेतला। त्यांची फार जुनी चिंच होती, तो चिंचुका घेऊन मी माझ्या शेतात या चिंचेची लावण केलेली आहे। जवळजवळ हे चिंचेचे रोपटे आहेत, हे मोठे झाडं झालेत, ते 7 वर्ष झाले असतील याला। आणि ही आमच्या गावातील फार नावाजलेली अशी पटडी चिंच आहे। या चिंचेचे पेटंट मिळवण्यासाठी शास्त्रज्ञ गणेश हिंगमिरे यांनी केंद्राकडे प्रस्ताव दाखल केला आहे। प्रोफेसर हिंगमिरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही याचा GI मिळवण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे। आमच्या पानचिंचोली गावातला जवळजवळ 518 लोकांचा एक गट तयार केलेला आहे, आणि पानचिंचोलीच्या बऱ्याच जणांनी ही पटडीची चिंच लावलेली आहे। माझ्याकडे जवळजवळ 45 झाडं इथं उपलब्ध आहेत आज घडीला, आणि आता भविष्यामध्ये त्याचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेण्याचा आमचा मानस आहे। कोरडवाहू आणि दुष्काळी विभाग म्हणून असलेली मराठवाड्याची ओळख या पठडी चिंचेमुळे राज्याला समृद्ध करणारी ठरणार आहे।